Okay, so everyone, welcome back. Welcome to the new day. Welcome to the new batch. I hope माझा आवाज आणि व्हिडिओ सर्वांना क्लिअर असेल. Okay? Yes. So how many people attending second time, third time, fourth time this batch? Type in the chat box, please. How many people are attending first time, second time, third time, fourth time in this, this batch? Type in the chat box. First time, first time, first time, first, first. Okay. Maximum people are first time. How many people second time, third time, second time Maya ji? Okay. Second time Prajakta ji. Suraj, second time. Very good. Okay. Isha ji, second time. Okay. Sagar Patil, first time. Rahi Shinde, first time. First time, first time. व्हेरी गुड व्हेरी गुड ओके सो जे जे लोक सेकंड टाइम आलेले आहेत त्यांना तर ऑब्व्हियसली माहित असेल की इथे दोन लोक असतात है ना. एक मी आहे, माझं नाव सागर गारवे आहे, आणि एक माझ्या कलिग, त्यांचं नाव आरती मौर्य आहे. ठीक आहे. सो आम्ही दोघं मिळून हा प्रोग्राम कंडक्ट करतो. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी त्यांनाही थोडं स्क्रीनवर घेऊन येतो. ओके, जस्ट अ मिनिट. येस. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आमच्या दोघांकडून. सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज या बॅचमध्ये आला आहात आणि तुम्ही हा कोर्स जॉईन केला आहे. सो काही रूल्स आहेत, ग्राउंड रूल, त्याच्यावर आपण जाऊ आणि मग आपण आपल्या क्लासला सुरुवात करू. राईट? ओके. सो कॅन यू स्विच ऑन द व्हिडिओज प्लीज? प्लीज, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे, कॅन यू प्लीज स्विच ऑन द व्हिडिओज? ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे आणि व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे मस्त छान. ओके. चला, मी 20 सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला. स्विच ऑन करा व्हिडिओ. व्यवस्थित बसा. चांगले कपडे घालून बसलेले असाल तर ऑन करा व्हिडिओ. ठीक आहे. म्हणजे ठीक ठीक पाहिजे, कारण की आपल्याला बघतात सगळे लोक त्यामुळे. ओके. चलो. गुड गुड गुड. सो सर्वात आधी तुम्हाला मी काही ग्राउंड रूल सांगतो. हा जो क्लास तुम्ही जॉईन केलेला आहे किंवा आता जे काही तुम्ही शिकणार आहात त्याला रेकी असं म्हणतात. रेकी. ओके. सो रेकी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर रेकी काय आहे हे थोडंसं आम्ही तुम्हाला समजावून सांगणारच आहोत 6 दिवसामध्ये. हा 6 दिवसाचा क्लास असतो. पण यावेळेस हा क्लास सोमवारी न सुरू होता मंगळवारी सुरू झाला, त्यामुळे हा 5 दिवसाचा असेल, शनिवारपर्यंत. ठीक आहे. रेकी म्हणजे काय? ओके, हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल आपल्या डोक्यात सध्या तरी. ठीक आहे. किती लोक असे आहेत की ज्यांना रेकीबद्दल काहीतरी माहिती आहे? त्यांनी बस मी टाईप करा चॅटबॉक्समध्ये. टाईप मी इन द चॅटबॉक्स. किती लोक असे आहेत की ज्यांना माहिती आहे? म्हणजे बाकीचे जे उरलेले असतील त्यांना माहिती नाही आहे असं मी अज्युम करून घे. राईट? सो बरेच लोक आहेत की ज्यांना माहिती आहे. दोन तीन, दोन तीनच आले आतापर्यंत. ठीक आहे. म्हणजे मॅक्सिमम लोक इथे असे आहेत की ज्यांना माहिती नाहीये. सो रेकी म्हणजे काय? साऊंड ब्रेक होते आरती, की बरोबर आहे? नाही ना? ओके. सो ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी त्यांचे डिव्हाइस चेक करा. रेकी या विषयाला आपण पुढच्या 6 दिवसात समजून घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला हा प्रोसेस कशी असणार आहे आपली, हा प्रवास कसा असणार आहे हे समजणं फार गरजेचं आहे. कारण हा 1 दिवसाचा 2 दिवसाचा क्लास नाही आहे. 1 तासाचा 2 तासाचा सुद्धा क्लास नाही आहे. हा कम्प्लीट कोर्स करताय तुम्ही. ठीक आहे. जो की कोर्स 6 दिवसाचा आहे. 6 दिवसामध्ये दररोज तुमचा क्लास 1 तास ते 1.25 तास क्लास होईल. तुम्हाला दररोज नोट्स काढाव्या लागतील तुमचे पेन आणि पेपर घेऊन. तुम्हाला दररोज होमवर्क करावं लागेल. ठीक आहे ना? रेडी आहात का तुम्ही याच्यासाठी? येस नो? किती लोक रेडी आहेत? शो मी युअर हँड. शो मी युअर हँड एव्हरीबडी. ओके, गुड गुड गुड. तयार आहेत? बाकीच्या लोकांचे तर कॅमेरेज बंद आहे, सो आय डोंट नो तयार आहेत की नाही. ठीक आहे, चला. सो तयार आहात? मी अशी आशा करतो की तुम्ही तयार असाल. हा प्रोग्राम प्रत्येक सोमवारी सुरू होतो आणि प्रत्येक शनिवारी संपतो. ओके. आणि यावेळेस फक्त सोमवारी न करता आम्ही मंगळवारी करतोय, त्यामुळे आजचा पहिला दिवस आहे तुमच्या सर्वांसाठी. ठीक आहे. सो काय आहे बेसिक रूल्स हे आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला अडचण जाणार नाही. ठीक आहे. सो माझ्या कलिग आरती तुमच्या सोबत असतील. जर का मी मधात काही कारणास्तव डिस्कनेक्ट झालो, सो शी विल टेक ओव्हर. ओके. चलो. सो सुरुवात करता आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. जे काही गोष्ट आपण शिकतोय त्याला रेकी असं म्हणतात. रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा याचे मी तुम्हाला काही डेमो देणार आहे काही काही वेळामध्ये पुढच्या. ठीक आहे. पण पहिले समजून घ्या की हा 6 दिवसाचा कम्प्लीट फ्री प्रोग्राम आहे. पण हा फ्री जरी असला तरी खूप जास्त व्हॅल्युएबल आहे. आणि याला कोर्स असं आम्ही म्हणतो. हा 6 दिवसाचा कोर्स आहे. ठीक आहे. सो इट्स नॉट अ लर्निंग, इट्स अ लाईफस्टाईल. ठीक आहे. तुम्हाला या 6 दिवसामध्ये म्हणजे या
पुढच्या शनिवारपर्यंत तुम्हाला काही अडचण आली, तुमच्याकडे नंबर असेल आमचा, तो आहे 7507253253. या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करायचं आधी. काय करायचं? व्हॉट्सअप. तुम्हाला काही पाहिजे असलं, काही मदत पाहिजे असली, 6 दिवस फक्त, हे 6 दिवस व्हॅलिड आहे. तर तुम्ही 7507253253ला मेसेज करू शकता. हा आपला कस्टमर केअर नंबर आहे. ठीक आहे. ओके. रूल्स काय आहे या प्रोग्रामचे? पटापट रूल्स बघू, मग आपण पुढे जाऊ. 6 दिवसाचा प्रोग्राम आहे हा. पूर्ण दिवस तुम्हाला अटेंड करायचा आहे. एकही दिवस जर का तुम्ही मिस केला तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही. तुम्ही जर का एखादा दिवस मिस केला तर तुम्हाला त्या दिवसाची रेकॉर्डिंग बघायची आहे, जे की रेकॉर्डिंग तुम्हाला 3 तासानंतर तुमच्या ग्रुपमध्ये येईल. तुम्ही ग्रुपमध्ये आहात सर्व लोक? येस नो? सर्व लोक ग्रुपमध्ये आहेत कुठल्या ना कुठल्या? आहेत? शो मी युअर हँड एव्हरीबडी. राईट, आहेत ना? येस. सुप्रियाजी आहे ना ग्रुपमध्ये? ओके. येस. ओके. वैभवजी, गीता मॅडम आहेत ना ग्रुपमध्ये? वेद गारगाटे, राईट. दोन वैभव आहेत, पाटील, एक एक नॉर्मल वैभव, एक पाटील वैभव. ठीक आहे. सागर काकड, रिचा मॅडम आहेत ना ग्रुपमध्ये? गुड गुड गुड. त्या ग्रुपमध्येच तुम्हाला लिंक येईल. कशाची? युट्यूब लिंक येईल. त्याच्यावर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल दररोजची. म्हणजे तुम्ही जर एखादा क्लास मिस केला तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. पण महत्वाची गोष्ट आहे का, की तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करा. कारण लाईव्ह क्लासमध्ये काही मेडिटेशन घेतल्या जातील आणि ते मेडिटेशन तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड केला तर जास्त बेटर राहील. ठीक आहे. त्यानंतर लास्ट डेची रेकॉर्डिंग मिळत नाही, म्हणजे शनिवारची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे शनिवार तुम्हाला लाईव्ह अटेंड करायचा आहे. तुमचा कॅमेरा ऑन असला तर तुम्हाला खूप छान गोष्टी समजतील. नाही तर मग आपण इकडे जेवण करताय, इकडे टीव्ही बघत आहे, इकडे हा प्रोग्राम लावून ठेवला, असं जर तुम्ही करत असाल तर त्यापेक्षा नाही केलेलं कधीही बेस्ट आहे. ठीक आहे. नका करू. करायचं असेल तर पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशननी करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी फायदा होईल. तुम्हाला काहीच माहीत नसेल तरीही तुम्हाला काहीतरी फायदा होईल. याच्या नोट्स तुम्हाला आम्ही देतो, ज्या की हिंदी भाषेमध्ये असतात. तर तुम्हाला थोडंफार हिंदी वाचता येत असेल तर त्या नोट्स तुम्हाला समजून जातील. आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही स्वतःच्या नोट्स काढा, तुमच्या तुमच्या भाषेमध्ये. जे काही आम्ही शिकवत आहोत ते लिहत चाला तुम्ही, तुम्हाला जे समजते ते. ठीक आहे. आणि हा जो प्रोग्राम तुम्हाला देतोय, याची किंमत 4999 कमीत कमी असायला पाहिजे होती. कारण 6 दिवस रोज तुम्हाला शिकवणार आहोत आणि भरपूर गोष्टी शिकवणार आहोत. ठीक आहे. पण तरीही हा प्रोग्राम आम्ही फ्री का करतोय? कारण की ही जी शक्ती आहे, ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, याचं जे नॉलेज आहे, याची जी माहिती आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी. त्यामुळे आम्ही हा प्रोग्राम काय करतोय? फ्री करतोय. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता मी चॅट बॉक्स बंद करून देतो, सो दॅट. ओके. सो मधा जर का आवाज माझा कटतही असेल तर काही हरकत नाही. तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता. जर का हे झालं तर जोपर्यंत आवाज येतोय क्लिअर तोपर्यंत तुम्ही अटेंड करा. ठीक आहे. हा प्रोग्राम कुणासाठी आहे हे समजून घ्या पहिले. हे फार इम्पॉर्टंट आहे. कुणासाठी आहे हा प्रोग्राम? हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे ज्यांना एक स्पिरिच्युअल जर्नी चालू करायची आहे. आयुष्याचे आहे ना 4 आयाम असतात: शारीरिक, मानसिक, भौतिक आणि सामाजिक. राईट. सो या चारही आयामावर जेव्हा तुम्हाला काम करायचं असते तेव्हा स्पिरिच्युअल म्हणजे आपली हेल्थ चांगली पाहिजे, आपल्याकडे पैसा पाहिजे, आपल्याकडे एखादा चांगला जॉब किंवा एखादं चांगलं करिअर पाहिजे, आपले रिलेशनशिप चांगले पाहिजे. ओके. आणि स्पिरिच्युअलिटी हा एक पार्ट असतो. याला अरेनाज ऑफ लाईफ म्हणतात. सो ज्याला कुणाला स्पिरिच्युअल जर्नी चालू करायची आहे त्याच्यासाठी हा प्रोग्राम बेस्ट आहे. ओके. समवन हु वॉन्ट्स टू लर्न अल्टरनेटिव्ह थेरपी. कुणीतरी असं की ज्याला एक अल्टरनेटिव्ह थेरपी शिकायची आहे. कुठला तरी एक इश्यू किंवा एक प्रॉब्लेम तुमच्या बॉडीमध्ये आहे किंवा तुमच्या मनामध्ये आहे. ओके. कुठल्या तरी स्तरावर एक कुठेतरी काहीतरी अडचण आहे आणि त्याला जर का तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता. तर हे अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. म्हणजे समजा एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, की एखाद्याला एक्झाम्पल डायबिटीज आहे. ओके. आणि तो डायबिटीजच्या 5 6 7 गोळ्या घेतो. म्हणजे असे पार्टिसिपंट आलेले आहे आमच्याकडे. आणि त्याला असं वाटतं की सर हे डायबिटीज कमी झाला पाहिजे किंवा ऍटलिस्ट त्या गोळ्या तरी कमी झाल्या पाहिजे. सो बाय युझिंग दिस थेरपी, म्हणजे त्या डायबिटीजच्या गोळ्या बंद नाही करायच्या तुम्हाला, पण ही थेरपी जर तुम्ही सायमल्टेनियसली यूज केली तर तुम्हाला त्याच्या माध्यमातून फायदा होईल. म्हणजे 5 6 गोळ्याचे तुम्ही कमीत कमी 3 गोळ्यावर तरी येऊ शकाल आणि हळूहळू 2वर येऊ शकाल. ओके. सो असं कुठलाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार, तर हे आपण क्लॅरिटी आपण उद्या परवा एक एक गोष्ट मिळत जाईल. फक्त जेवढं मी सांगतोय तेवढं ऐका आता. ठीक आहे. ओके. चला पुढे जाऊया. सो someone wants to help others, someone wants growth and abundance in life. पैशाच्या काही अडचणी असतात, बऱ्याचदा फायनान्स रिलेटेड इश्यू असतात, रिलेशनशिप रिलेटेड इश्यू असतात.
सो हाऊ टू ओव्हरकम दोज इश्यूज अँड हाऊ टू लिव्ह युअर लाईफ फुलेस्ट, त्याच्यासाठी हा प्रोग्राम 100% तुम्हाला हेल्प करणार आहे. ठीक आहे. समवन हु इज रेडी टू सरेंडर. हा प्रोग्राम त्याच लोकांसाठी आहे जे लोक सरेंडर करायला तयार आहेत. नाही तर मी आलो 1 दिवस 2 दिवस आलो, तिसऱ्या दिवशी जाऊ दे बाबा, एक मी ॲटिट्यूड घेऊन बसलो की मला सगळं माहित आहे. हा प्रोग्राम नाही आहे त्या लोकांसाठी. तुम्हाला एकदम खाली होऊन बसावं लागेल की हा मला काही माहित नाही, मला ऐकायचं आहे फक्त. त्या अँगलनी जर तुम्ही बसले, त्या विचाराने तुम्ही जर बसले, तर 100% तुम्हाला फायदा होतो. समवन वॉन्ट्स टू गेन कॉन्फिडन्स. बरेच लोक मी आजूबाजूला बघतो किंवा तुम्ही पण बघत असाल की त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. त्यांना कोणी जर सांगितलं की तू हे करू शकतो, तरीही ते ते गोष्ट करत नाही, जेव्हा की त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. मी नेहमी इथं हनुमानाचं उदाहरण देतो. है ना, हनुमानजी माहित आहे ना सर्वांना, हनुमानजी. त्यांना माहित होतं की ते तो समुद्र पार करून जाऊ शकतात लंकेमध्ये. त्यांच्यामध्ये तेवढी पॉवर होती. पण त्यांना ती गोष्ट रिअलाइज करून द्यावं लागली की तुम्ही हे करू शकता. त्यांना वाटत होतं मी कसं काय जाईल एवढा मोठा हे करून. तेव्हा त्यांना जेव्हा ती जामवंतने ती गोष्ट रिअलाइज करून दिली, त्यानंतर त्यांनी ती जंप केली, त्यानंतर ते लंकेत गेले. तर तसंच असते माणसाचंही. माणसाला आयुष्यामध्ये आहे ना कोणीतरी गुरु पाहिजे असते, कोणीतरी रिअलाइज करून देणारा व्यक्ती पाहिजे असतो. त्यानंतर त्याच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येत असते. बरोबर आहे की नाही? येस नो? हॅलो, येस आरती, तुम्ही आहात का? आवाज येतोय सर्वांना? चॅट बॉक्समध्ये सांगा एकदा प्लीज. टाईप इन द चॅट बॉक्स. येस, आवाज येतोय माझा? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. येतोय आवाज? जस्ट सेकंड हा. सो एव्हरीबडी, आय होप यू आर एन्जॉईंग द प्रोग्राम. ओके. आज थोडासा इंटरनेटचा इश्यू आहे, बट नो प्रॉब्लेम. पुन्हा आपण काय शिकलो आज? इट्स ओके जिंदगी. ठीक आहे ना? सो आपण तेच शिकलो ना आज, की इट्स ओके जिंदगी. होत आहे कभी कभी अशा गोष्टी, कधी कधी अशा गोष्टी होतात. आपण ऑनलाईन भेटत आहोत, तुम्ही तुमच्या घरी आहात, मी माझ्या घरी आहे. ओके. सो ह्या काही काही अडचणी येतात कधी कधी, नेहमी नाही येत पण कधीतरी येतात ह्या अडचणी. काय हरकत नाही. सो बऱ्यापैकी आपण शेवटच्या पार्टवर आलोच होतो की वर्ड्स. ओके. सो वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, की कसे शब्द वापरले पाहिजे आपण. कारण की आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांनी काय जादू होते बघायची की तुम्हाला? किती लोकांना बघायची शब्दांची जादू? शो मी युअर हँड. पटकन हात दाखवा, किती लोकांना बघायची शब्दाची जादू? ठीक आहे, चला बघूया आपण. चला रेडी व्हा सर्वांनी, व्हिडिओ ऑन करा पटापट. व्हिडिओ ऑन करा. शब्दांची जादू बघायची असेल तर व्हिडिओ ऑन करा, नाही तर मग जादू कॅन्सल आणि क्लास बंद झालं. आता 9 वाजले. पटकन सांगा, बघायची आहे का? व्हिडिओ ऑन करा. कशी असाल तुम्ही आता? आता कशी असलेच चालते, व्हिडिओ ऑन करा. ठीक आहे. येतोय आवाज? आरती आवाज गेला तर बघा, मी तुम्हाला को होस्ट करून ठेवतो. आज आज इंटरनेटचा इश्यू आहे, म्हणूनच मी म्हटलं की इट्स ओके जिंदगी. ठीक आहे ना, होता है ऐसा कभी कभी. को होस्ट आहे का तुम्ही? मला दिसत नाही ऑप्शन. ठीक आहे, असतील म्हणून दिसत नाही. ओके, केले व्हिडिओ ऑन. चला. चला सर्वांनी इकडे बघा माझ्याकडे, एव्हरीबॉडी. ओके, लुक लुक ॲट मी, लुक ॲट मी. ओके. सो हात समोर घ्या सर्वांनी, असा सर्वांचा हात समोर घ्या. व्हॉइस इश्यू. हात समोर घ्या, हात सर्वांनी हात समोर घ्या असा. समोर घ्या हात. घेतला? ओके. हा, घेतला हात समोर सर्वांनी. तसाच ठेवा 2 मिनिटं. समोर हात आहे सर्वांचा. ओके. हा, घ्या हात समोर घ्या असा, उजवा हात समोर घ्या असा. हा, घेतला. व्हेरी गुड. आणि हळूहळू हळूहळू त्याला मागं न्या. कुठपर्यंत जातो तो बघा, कुठपर्यंत जातो बघा. जिथं थोडंसं दुखायला लागेल, पेन होईल, तिथं थांबून जा. पेन झाला का? अरे थांबा थांबा थांबा. बस 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 बस. हा बघा, कुठपर्यंत गेला बघा, जरा पॉईंट बघा. कुठपर्यंत गेला? हा. घ्या आता, वापस घ्या, परत घ्या आता हात. परत घ्या. आता मी जे शब्द बोलतो ते शब्द म्हणा माझ्या मागं. मी म्हटलं ना, शब्दांची जादू बघा काय आहे.
डोळे लावून म्हटलं तर जास्त फील येईल तुम्हाला. डोळे लावून म्हणा, मी खूप शक्तिशाली आहे. मी खूप शक्तिशाली आहे. माझ्यासाठी सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. आय कॅन डू एव्हरीथिंग. माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आय कॅन डू एनिथिंग. मी काहीही करू शकतो. येस, मी काहीही करू शकतो. आय कॅन डू एनिथिंग. माझ्यामध्ये सर्व पॉवर्स आहेत. माझ्या ईश्वराचा, भगवंताचा, ज्याला कोणाला तुम्ही मानत असाल त्याचा माझ्यावर सदैव आशीर्वाद आहे. त्यामुळे माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे. डोळे उघडा आता पुन्हा. उघडा डोळे नॉर्मल. पुन्हा हात समोर घ्या जरा. घ्या समोर हात, वैभव पाटीलजी. व्हेरी गुड. घ्या आता असं मागं बघा आता कुठपर्यंत जाते. बघा पहिल्यापेक्षा नॉर्मल एकदम मागं गेला काही जाऊ दे कुठपर्यंत जाते बघा. गेला का पहिल्यापेक्षा जास्त मागं? किती लोकांचा गेला पहिल्यापेक्षा जास्त? शो मी युअर हँड. बघितली का शब्दाची जादू? येस नो. दिस इज द पॉवर ऑफ वर्ड्स. कॅन यू इमॅजिन की एव्हरी डे जर आपण असं म्हटलं 5-10 मिनिटं आणि नंतर आपला दिवस चालू केला तर कसा होईल दिवस? आपण काय सकाळी उठल्याबरोबर सांगितलं ना आरती मॅडमने आता, की अरे यार ये नाही मिला, अरे यार ते नाही भेटलं, अरे यार असं नाही झालं, अरे यार इंटरनेट चालत नाही आज, काय इतके लोक आले 150 लोक, पण माझं इंटरनेटच चालत नाही है, शिट शिट शिट. कुछ नहीं भाई. 150 लोग फिर से आ जाएंगे कल. क्या है उसमें? अगले हफ्ते आ जाएंगे. ठीक है ना? ओके. आ जाएंगे ना, जिसको जरूरत है वो आ जाएंगे ना. ये सर नो. सो आएगा वो, जिसको जरूरत है वो आएगा. क्योंकि उसको चेंज होना है ना, मुझे थोड़ी चेंज होना है. आई एम ऑलरेडी चेंज. आम्हाला व्हायचं आहे का बदलायचं आहे का? आम्ही बदललो आहे, रोज बदलत आहोत, रोज शिकत आहोत आणि ते शिकवत आहोत लोकांना. सो गरज कोणाची आहे? ज्याला बदलायचं आहे त्याची गरज आहे. त्यांनी आलं पाहिजे. त्यांनी मीटिंग नाही लिव्ह केली पाहिजे. त्यांनी बघितलं पाहिजे की 7:45ला मी हजर पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे की मी जेवण 9च्या नंतर करेन. राईट. शब्द, वर्ड्स कॅन चेंज युअर लाईफ. काही लोक इकडे आपलं सेशन लावतात, व्हिडिओ ऑफ करतात आणि तिकडे जेवण करतात. मस्त सेशन आहे बाबा सरांचं. आहा वा वा वा. सेशन मस्त आहे की जेवणाचा स्वाद मस्त आहे? काय काय नेमकं चांगलं काय आहे? असं नका करू काय. तुम्हाला जर का रिअली काहीतरी इम्पॅक्ट बघायचा असेल, इफ यू रिअली वॉन्ट टू चेंज, इफ यू वॉन्ट टू सी द चेंज इन नेक्स्ट 5 days, बी हिअर 100%. आय टेल यू, बी हिअर 100%. ओके. आज एक खूप चांगली ऍक्टिव्हिटी होती, पण ते आता इंटरनेटमुळे आपण स्किप करतोय. उद्या आपण ते घेऊ. ठीक आहे? ओके. पण आता तुम्हाला होमवर्क आहे आजचं. काय होमवर्क आहे? काय होमवर्क आहे तुम्हाला? सिम्पल होमवर्क आहे. लिहून घे पटापट सगळ्यांनी डायरीमध्ये. जोपर्यंत माझा आवाज येत आहे ना, भगवंताची थँक्यू म्हणा. कधी जाऊ शकतो बरं आवाज. सो पटकन लिहून घे डायरीमध्ये. आजचं होमवर्क काय आहे? आजचं होमवर्क हे आहे की उद्या सकाळी जेव्हा आपण उठू, सकाळी जेव्हा आपण उठू झोपेतून, तेव्हा सगळ्यात पहिले शब्द आपल्या तोंडातून निघाला पाहिजे थँक्यू. काय निघाला पाहिजे? थँक्यू हा शब्द निघाला पाहिजे. आणि त्यानंतर आपण असं म्हणायचं की हे भगवंता, जे कोणाला तुम्ही मानत असाल, थँक्यू सो मच की मला आजचा दिवस तू दाखवला. पहिले हे म्हणायचं. ठीक आहे? असं म्हणायचं पहिलं मनातल्या मनात. इंग्लिश, मराठी, हिंदी कोणत्याही भाषेत म्हणू शकता, गुजराती, कोणत्याही भाषेत. ठीक आहे? की थँक्यू सो मच दॅट यू हॅव शोन मी दिस डे. भगवान बहुत बहुत शुक्रिया की तूने मुझे आज का दिन दिखाया. ओके. आणि मग लेफ्टला बघायचं, राईटला बघायचं आणि बघायचं की आपले फॅमिली मेंबर आहेत की नाही. जर का ते असतील तर पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं की थँक्यू सो मच, मी आणि माझी फॅमिली सर्वच जण ओके आहेत. ही किती मोठी ब्लेसिंग आहे बघा बरं. की आपण एका दिवशी उठलो सकाळी, इट्स अ ब्लेसिंग ना यार, क्यों रो रहे हम? हा. सुबह उठे हो तुम. एक दिवस आहे तुमच्याकडे पूर्ण आता तो जगण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, फॅमिली सोबत, मित्रांसोबत, बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तो भी हम रो रहे हैं कि ये नहीं वो नहीं. अरे तुम चलो, मैं आपको जो चाहिए वो दे देता हूँ, लेकिन आपकी जिंदगी छीन लेता हूँ. चलेगा क्या? येस नो? चलेगा क्या? येस नो? किती लोकांना चालेल? चला अजून एक चांगली ऑफर देतो. तुम्हाला जे पाहिजे लिहून घ्या एका डायच्यावर, तुम्ही पेजवर. ते सगळं काही देतो मी तुम्हाला. पण दिवसातले 12च घंटे भेटतील तुम्हाला. 24 घंटे नाही मिळतील. चालते का? ते 12 घंटेच जगा, काय करायचं ते करा. 6 घंटे झोपा, 6 घंटे. चालेल का तुम्हाला?
वो कितना बड़ा चीज मिल रहा है यार हमें, तो भी हम उसको इग्नोर कर रहे. सो पहिले काय करायचं, थँक्यू म्हणायचं झोपेतून उठल्याबरोबर, की मी आणि माझी फॅमिली जिवंत आहे, त्यांना नवीन दिवस पाहायला मिळाला त्यासाठी थँक्यू. आता मी हे असं का सांगितलं, कारण गुगलवर जाऊन बघा, दररोज 10 लाखापेक्षा जास्त लोक हे जग सोडून जातात, दररोज. आपण गेलो नाही म्हणजे आपण लकी आहोत की नाही, येस नो? एव्हरीबडी. अरे दिख नहीं रहा है यार लकी. खुशी दिखाओ जरा, दिखा लकी आहे की नाही हम. हा लकी आहोत यार, आपण इथं बसलोय 9च्या सेशन मध्ये. काय झालं, इंटरनेट नाही तर बसलो तर आहे ना आपण. सो वी आर लकी. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय करायची, हे एक पहिला होमवर्क झाला, हा हे उद्या सकाळी करायचं आहे. पण एक होमवर्क आत्ता करायचा आहे, आत्ता झोपताना. जसं की आरती मॅडमनी सांगितलं ना, पॉझिटिव्ह थॉट्स शेवटी. तर जेव्हा तुम्ही असे पडाल, असे बेडवर पडले समजा, हे बघा इकडे बघा इकडे बघा, असे असे पडले, तर पडल्याबरोबर तर आपल्याला झोप लागत नाही, कारण आपला जो सगळ्यात चांगला मित्र आहे आजकाल, तो आहे कोण? 6 इंच 7 इंचावाला तो असते ना आपल्या आसपास, हा. तर त्याला बाजूला ठेवून द्यायचं पहिले 15-20 मिनिटं, त्याला म्हणा आता झालं तुझं काम. आणि मग डोळे बंद करून किंवा उघडे ठेवून पूर्ण दिवस आठवायचा, की पूर्ण दिवसात काय काय झालं माझ्यासोबत. आणि त्याच्यातल्या काय चांगल्या गोष्टी झाल्या त्या बघायच्या, की चला बाबा आज आहे ना एका खूप चांगल्या माणसाचं सेशन ऐकायला मिळालं आपल्याला बघ. त्याचा आवाज गेला होता मधामधात, पण सेशन चांगलं होतं, नाही का, रेकीचं. काय काय चांगलं झालं हे आठवा, हे गंमतचं पार्ट आहे, पण एक चांगलं काय काय झालं ते आठवा, की हे चांगलं झालं, हे चांगलं झालं, हे चांगलं झालं, हे चांगलं झालं. आणि जे काही चांगलं झालं ना त्याच्यासाठी थँक्यू म्हणा देवाला. काय म्हणा? थैंक यू मना, कि थैंक यू सो मच भगवान, इतना कुछ दिया तूने आज मुझे, थैंक यू सो मच. और फिर बाद में सोना. ठीक है. एक वाक्य लिया, खूप छान वाक्य आहे. लिहा एक वाक्य. वॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू, वॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू इज फॉर यू. मराठीमध्ये लिहा आता. जे काही तुमच्यासोबत घडत आहे ते तुमच्यासाठीच घडत आहे. जे काही तुमच्यासोबत घडत आहे ते तुमच्यासाठीच घडत आहे, तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे. ओके. सो सुबह चाय नहीं मिली तो इट इज फॉर यू, है ना. इंटरनेट चला गया, इट इज फॉर यू, है ना. ठीक है. कुछ भी हो जाए तो ऐसा सोचना कि हाँ ये मेरे लिए है, अच्छा मुझे कुछ सीखना है इससे. अच्छा ओके. कुछ तो है इसके पीछे. क्या है, शायद मुझे आज पता चलेगा, शायद कल, कल शायद परसों, शायद 6 महीने बाद, पता नहीं. बट इट इज फॉर मी. सो वॉट एवर इज हैपनिंग विथ यू इज फॉर. अरे बोलो यार, खाना खाया नहीं क्या आपने? वॉट एवर इज हैपनिंग विथ यू इज फॉर. आवाज गेला का? आवाज गेला, अच्छा अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. आता आला का आवाज? आला का? हा. सो वॉट एव्हर इज हॅपनिंग फॉर यू, वॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू इज फॉर यू. जे काही आपल्यासोबत होत आहे ते कोणासाठी होत आहे? आपल्यासाठी होत आहे. सो ही एक ऍक्टिव्हिटी करायची, नंतर झोपायचं. ठीक आहे. ओके. सो थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात, तुमचा आयुष्याचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार करतो, आरती मॅडम आणि मी. आणि उद्या ठीक 8 वाजता आपण भेटू. उद्या ही अडचण जाणार नाही, काळजी बिलकुलच करू नका तुम्ही, त्याची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाइम गाईज. भेटूया उद्या सायंकाळी ठीक 8 वाजता. थँक्यू सो मच. बरं, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे जरा ग्रुपमध्ये शेअर करा. ठीक आहे. हां, आणि असं नका करू बरं का. खूप छान सेशन, ऑसम, नाईस, असं नाही, थोडं एक्सप्रेस व्हा, एक्सप्रेस, बी एक्सप्रेसिव. ठीक है ना. थोड़ा ओवर एक्टिंग करो थोड़ा सा ग्रुप के अंदर. ठीक है ना. सो ग्रुप ओपन करतो मी आता, आणि थोडीशी ओव्हर ऍक्टिंग दाखवा, किती ओव्हर ऍक्टिंग करू शकतो आपण जरा बघू आपण. ठीक आहे ना. काही लोकांनी व्हिडिओ बनवले तरी चालेल, मला व्हिडिओ बनवून सांगा की आजचं सेशन कसं वाटलं. सो देखते हैं कौन कितना अच्छा एक्टर है ना. ओके चलो, बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच.